श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी, भगवान विष्णू देवांचा 8वा अवतार असलेला भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो आणि कृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला कृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला झाला म्हणून या दिवसाला गोकुळ अष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवरती धर्माचं रक्षण करण्यासाठी जन्म घेतला असं मानलं जातं। त्यामुळे हा दिवस आनंदाने उत्साहाने मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असतो। बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात। कृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते, आरती केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो। मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावरती त्यांची पूजा विधी केली जाते। महाराष्ट्रामध्ये या दिवसासोबतच दहीहंडीचा उत्सव देखील मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की कधी आहे, उपवास नक्की कधी करायचा आहे, 15 ऑगस्टला की 16 ऑगस्टला करायचा आहे। तर जेव्हा अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र हे वेगवेगळ्या दिवशी येते तर त्यावेळी उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची असते, केली जाते आणि यंदा 16 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे। त्याचप्रमाणे उपवास जो आहे तर तो सुद्धा 16 ऑगस्टला म्हणजे शनिवारला करायचा आहे, कारण अष्टमी तिथी जी आहे तर ती 15 ऑगस्टला शुक्रवारी रात्री 11:49 सुरू होणार आहे आणि 16 ऑगस्टला शनिवारी रात्री 9:34 संपणार आहे। आणि अष्टमी तिथी जेव्हा सुरू होत असते तर त्यावेळेला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती साजरी करायची असते। त्याचप्रमाणे उपवास जो आहे तर तो अष्टमी तिथी संपल्यानंतर सोडायचा असतो। त्यामुळे उपवास जो आहे तर तो 16 ऑगस्टला करायचा आहे आणि 16 ऑगस्टला मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा सोडायचा आहे, त्याचप्रमाणे उपवास सोडताना कोणता पदार्थ खाण्याला मान आहे, उपवास सोडताना कोणते नियम पाळायचे आहे, उपवासाला आपण काय खाऊ शकता, त्याचबरोबर गरोदर स्त्रीने उपवास करावा का, तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करण्याच्या 2 पद्धती आहेत। काही लोक हे सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत उपवास करतात, म्हणजे जन्माष्टमीच्या दिवसभर उपवास केला जातो आणि मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाची पूजा झाल्यानंतर पाळणा हलवल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो। आणि दुसऱ्या पद्धतीनुसार म्हणजे जन्माष्टमीचा जो दिवस आहे तर तो संपूर्ण दिवस आणि रात्री सुद्धा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास जो आहे तर तो काही कृष्ण भक्त जे आहेत तर ते अष्टमी तिथी संपल्यानंतर हा उपवास सोडत असतात। आता हा उपवास जो आहे तर या उपवासाला आपण कोणते पदार्थ खाऊ शकता, उपवासाला आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो आणि उपवासाला आपण काय खावं तर याचे सुद्धा 2 पद्धती आहेत। काही लोक फलाहारी व्रत करतात, म्हणजे फक्त दूध आणि फळे घेतात, तर काही तिखट मीठ अजिबात खात नाही, त्यामुळे तर इतर उपवासाचे पदार्थ खात नाहीत आणि काही लोक हे सर्व पदार्थ खातात, म्हणजे जे काही उपवासाचे पदार्थ आहे ते सुद्धा खाल्ले जातात। जसं की साबुदाणा उसळ असेल तर बटाटा असेल, वेफर्स असतील, साबुदाण्याची खिचडी असतील, सुका मेवा म्हणजे काजू बदाम खारीक हे पदार्थ सुद्धा खातात, शेंगदाणा लाडू असेल, यासोबतच फळे जी आहेत तर ती सुद्धा खाल्ली जातात, चहा दूध हे सर्व या उपवासाला चालते। आता उपवासाला आपण जी फळे खातो तर यामध्ये फणस, चिंच, जांभूळ ही जी फळे आहेत तर ती मात्र कोणत्या उपवासाला चालत नाही, त्यामुळे ही फळे मात्र अजिबात खायची नाही। उपवास जो आहे तर तो आपण कमीत कमी अन्न ग्रहण करून करायचा असतो, कारण ज्यावेळी आपण उपवास करतो तर उपवास करण्यामागचं कारणच हे आहे की कमीत कमी अन्न पदार्थ हे आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे। तसेच गरोदर स्त्रीने हा उपवास करावा का असं सुद्धा प्रश्न पडतो, कारण बऱ्याच वेळेला गरोदर स्त्रीने उपवास करू नये असं सांगितलं जातं, परंतु भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तर तो गरोदर स्त्रीने आवर्जून करावा, कारण असं केल्यामुळे त्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ जे आहे तर ते हेल्दी आणि संस्कारी असते। त्यामुळे गरोदर महिलांनी
हा उपवास करू शकता। त्याचबरोबर तब्येतीला सांभाळून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे। अगदी तिचा खूप प्रॉब्लेम असेल तर मग उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल। आता ज्यांना पिरियड्स आहे, सूतक आहे, तर त्यांनी उपवास जो आहे तर तो करायचा आहे। कारण एकदा आपण हे व्रत करायला, हा उपवास करायला सुरुवात केली की मध्येच ते सोडायचं नसतं आणि आपण हा उपवास सोडला तर पुन्हा हा उपवास पकडायचा नसतो। त्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो। जरी सूतक आलं किंवा पिरियड्स आले तर मग सुद्धा उपवास करायचा आहे। पूजा जी आहे तर ती मात्र आपल्याला करायची नाही। आता उपवास जो आहे तर तो कधी सोडला जातो, तर अगोदर सांगितल्याप्रमाणे मध्यरात्री सुद्धा आपण हा उपवास सोडू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता। कारण काही भागांमध्ये मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा पाळणा जेव्हा आपण हलवतो म्हणजे पूजा विधी करतो, यानंतर लगेचच गोपाळकाला सुद्धा केला जातो। त्यामुळे ते लोक त्याच दिवशी त्या मध्यरात्री हा जो उपवास आहे तर सोडत असतात, तर काही दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात। उपवास सोडण्यासाठी आपल्याला सात्विक अन्न पदार्थ जे आहेत तर ते बनवायचे आहेत आणि उपवास सोडताना एक पदार्थ जो आहे तर तो अवश्य खायचा आहे, तो म्हणजे सुंठवडा। त्याचप्रमाणे काही भागामध्ये धनी, पंजिरी जे आहेत तर ते सुद्धा खाल्लं जातं। सुंठवडा म्हणजे काय, तर सूट, सुके खोबरे, खारीक, ड्रायफ्रुट्स तर हे एकत्र करून हा पदार्थ केला जातो। अगदी कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा रात्री भगवान श्रीकृष्णाची पूजा करून त्यांचा पाळणा म्हणून झाल्यानंतर हा सुंठवडा जो आहे तर तो प्रसाद म्हणून वाटला जातो। प्रसाद स्वरूपामध्ये जर आपल्याला सुंठवडा मिळाला तर तो खाऊन सुद्धा आपण हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता। यानंतर धने पंजिरी म्हणजे धने, ड्रायफ्रूट, सुके खोबरे हे एकत्र करून मिक्स करून हा धने पंजिरी पदार्थ जो आहे तर तो बनवला जातो। हा खाऊन सुद्धा आपण उपवास सोडू शकता आणि यानंतर आपण इतर सात्विक अन्न पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा सोडण्यासाठी बनवू शकतात। चुकूनही आपण ज्या काही भाज्या वगैरे बनवणार आहोत तर यामध्ये कांदा, लसूण आपल्याला अजिबात वापरायचा नाही। त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो अजिबात करायचा नाही। मांस, अंडी, चिकन, मटण तर ह्या ज्या गोष्टीला आपल्याला स्पर्श देखील करायचा नाही। उपवासाचा आपल्याला पावित्र्य राखायचं आहे। आपले उष्टे जे आहे तर ते चुकूनही इतरांना द्यायचे नाही आणि इतरांचं उष्ट जे आहे तर आपण उपवासाच्या दिवशी अजिबात खायचं नाही। अगदी घरामध्ये लहान बाळ असेल तरी सुद्धा आपल्याला त्या लहान बाळाला सुद्धा आपलं उष्ट द्यायचं नाही किंवा त्याचं उष्ट अन्न जे आहे तर आपण देखील खायचं नाही। आपण जे व्रत करतो, उपवास करतो तर याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, तरच आपल्याला त्या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। त्याचप्रमाणे शक्यतो पॅक केलेले ज्यूस, कोल्ड्रिंक्स तर हे घेणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आणि बाहेरचे अन्न पदार्थ खाणं देखील आपल्याला टाळायचं आहे। घरी जे आपण अन्न पदार्थ बनवत असतो तर ते आपण अगदी व्यवस्थित स्वच्छता वगैरे ठेवून बनवत असतो, परंतु बाहेरचे जे काही पदार्थ आहेत तर ते बनवताना योग्य ती काळजी घेतातच असं नाही। त्यामुळे उपवासाला कधीही बाहेरचे खाणे आपल्याला आवर्जून टाळायचं असतं। ज्यांना पर्यायच नाही, ज्यांना बाहेर खाणे त्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे ते खाऊ शकता, परंतु शक्यतो आपल्याला उपवासाचे जे काही पदार्थ आहे तर ते घरामध्येच बनवायचे आहे आणि घरामध्येच खायचे आहे। उपवास ज्यावेळी आपण सोडतो तर त्यावेळी सुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे, अन्यथा आपल्याला त्या उपवासाचं फळ मिळत नाही। आपण ज्यावेळी उपवास सोडतो तर त्या अगोदर आपल्याला भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आणि शक्य असल्यास तुम्हाला गाईला सुद्धा घास द्यायचा आहे। उपवास सोडायला आपण एकदा बसलो की आपल्याला मध्येच उठायचं नाही, टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत उपवास सोडायचा नाही, विनाकारण कुणाशीही बोलत उपवास सोडायचा नाही। शांत मनाने आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करत हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। उपवास सोडताना आपल्या मनामध्ये पूर्ण सात्विकता असावी, नकारात्मक विचार हे अजिबात
नसावे। त्याचबरोबर उपवास सोडण्यासाठी आपण जे काही ताटामध्ये अन्न वाढून घेतलेलं आहे तर आपल्याला जेवढं हवं आहे तितकंच अन्न आपल्याला आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे। ताटामध्ये अन्न जे आहे तर ते अजिबात शिल्लक ठेवायचं नाही। त्याचप्रमाणे आपण कोणतंही व्रत करताना उपवास करताना त्या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र, काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करू नये। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही व्रतासाठी किंवा कोणत्याही धार्मिक विधीसाठी पूजेसाठी काळा रंग जो आहे तर तो वर्ज्य मानला जातो, म्हणजे अशुभ सांगितला आहे। त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका। त्याचप्रमाणे आपल्याला चामड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाही। या दिवशी कुणाचाही अपमान करायचा नाही, कुणाचं मन दुखेल असं आपण बोलायचं नाही किंवा कुणाला वाईट वाटेल असं आपल्याला अजिबात वागायचं नाही। एकादशीचे जे नियम आपण पाळत असतो ते सर्व नियम आपल्याला भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा पाळायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही। नैवेद्यावरती ठेवण्यासाठी जे आपण तुळशी पत्र लागणार आहे आपल्याला तर ते अगोदरच्या दिवशी आपण घरामध्ये तोडून ठेवायचे आहे, मंजिरी तोडून ठेवायची आहे। त्याचप्रमाणे अगोदर पाहिल्याप्रमाणे काळे वस्त्र परिधान करायचे नाही। ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये। तुम्ही जर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला तर चुकूनही भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागचे दर्शन करू नका। तर अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे। छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आवर्जून भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाळायचे आहे। आणि गरोदर महिला सुद्धा उपवास करू शकतात, फक्त आपल्याला तब्येत जी आहे तर ती आपली सांभाळायची आहे। ज्यांना झेपेल त्यांनीच उपवास करा, ज्यांना तब्येत साथ देत नसेल त्यांनी नाही उपवास केला तरी काही हरकत नाही। दिवसभर स्मरण करा, नामस्मरण करा, भक्ती करा, सेवा करा आणि सेवेकरी घडवत चला। तर सांगितल्याप्रमाणे हे जे काही छोटे मोठे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरी भगवान श्री बाळकृष्णांचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे। आणि भगवान बाळकृष्णाचा पाळणा आपल्या घरामध्ये नक्कीच हलवायचा आहे, पाळणा आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।